नमस्कार 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 मित्रांनो. तर मी आहे एव्ही आणि तुम्ही बघत आहात एव्ही मराठी गेमर्स. तर चला सुरू करूया. आज आपण पुन्हा खेळणार आहोत ॲस्फाल्ट 9 लेजंड्स. सो फासन युअर सीट बेल्ट्स. तर चला, आज आपण एक नवीन इव्हेंट खेळणार आहोत, जो की डेली इव्हेंटमध्ये आला आहे, स्टार हंटचा. तर ह्यातून कार भेटणं हे म्हणजे असं म्हणू शकताय की 100% चान्सेस यातून कार भेटण्याचे आहेत. तर चला, या इव्हेंटमध्ये आपण एंटर मारूया आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हालासुद्धा ही कार अनलॉक होईल. आणि 100% अनलॉक होण्याचे चान्सेस फक्त या स्टार हंट असल्या इव्हेंटमध्ये असते, त्यामुळं हा मिस नका करू. अजून एक इव्हेंट आहे, त्यात हा ब्युटिफुल गेम, द ब्युटिफुल गेम म्हणून एक इव्हेंट आला आहे. तो पण आपण एक्सप्लोअर मारणार आहे. तुम्हाला दाखवेनच मी काय काय कसं कसं आहे ते. तर चला, आजचा व्हिडिओ सुरू करूया. टॉपचा विषय करूया, टॉपचा राडा करूया, धमाल करूया. आता गेमवर फोकस मारूया, जास्त गप्पा न मारता डायरेक्ट सुरू करूया. तर बघूया काय काय करायचं आहे. थांबा, आधी मी पहिला मिशन्स बघतो. फिनिश द रेस आहे, विन द रेस आहे, बाकी बीट रेस टाईमच आहे सगळं. 45,500 ओके, 45,500. तर आपण सध्या तरी 3च रेसेस खेळू शकतो या कारच्या, पण खेळायच्या आहेत 5 आपल्याला. कारण की विषय कसा आहे, या गाडीचे फ्यूलच 3 आहेत. आणि कधी पण एवढं लक्षात ठेवा की गाडीचे फ्यूल कमी आहेत म्हणून ती काय एकदम भंगणी गाडी होत नाही. उलटं अपोजिट आहे, गाडीचे जेवढे फ्यूल कमी असतील तेवढी गाडी ती एकदम टॉपची असते. आता तुम्हाला उदाहरणार्थ पाहिजे तर मी एक दाखवतो, कार दाखवतो तुम्हाला, जी मी काढणार आहे 100%. आणि तुम्हाला मी सांगितलं असेल तर ही कार बघा. ह्या कारचे रिफिल तुम्ही अजून बघितलेलं नाही आहे. ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळेला तुम्हाला कळून येईल. या कारचे पण रिफिल 3च असतात. 3च आहेत का, 3 का 2 आहेत एवढंच माहिती आहे मला. आणि ही लोटसचीच कार आहे. मागच्या वेळेला मध्यंतरी व्हिडिओ टाकला होता आपण 2 कार अनलॉकमध्ये, एक लोटसची कार पण काढलेली, तर त्याच कंपनीची ही कार आहे. पण ही कार बी क्लासची आहे, बाकी सगळ्या त्या डी आणि सीच्या होत्या. त्यामुळे ही कार जरा टॉपची वाटते. तर V8 वाटते मला, एवढं माहीत नाही इंजिनमधलं, पण तुम्ही सांगा कमेंट करून मला नक्की. तर असू दे, चला. तर इथं तुम्हाला दिसतच असेल जसं की हे विंग वर येतं आहे, तसंच गाडीच्या बॉटममधलं पण ते हे वर येते. आता मला सांगता येईना, सोडून द्या. कार पूर्ण रेस मोडमध्ये जाते एवढंच सांगू शकतो. तर चला, ग्राउंड क्लिअरन्स पूर्ण असं हे होऊन जातो. गप्पा न जास्त मारता आपण वळूया गेमकडे. फक्त विषय एवढाच आहे की या गाडीचे फक्त 3 फ्यूल आहेत, त्यामुळे आपल्याला फक्त 3च रेसेस खेळता येतील. असू दे, आपल्याकडे दुसरे इव्हेंटसुद्धा आहेत आणि आपल्याला तो JDMचा इव्हेंटसुद्धा कंप्लीट करायचा आहे. जसं की तुम्हाला माहीतच असेल, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिला जो व्हिडिओ होता मागचा, त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे गू खाल्ला होता. पण मागच्या व्हिडिओमध्ये आपण कारच्या ज्या ब्लूप्रिंट आहेत त्या मिळवलेल्या आहेत. तर तुम्ही गाडी बघू शकता कसली टॉप आहे. आत्ता तुम्हाला एवढं दिसत नसेल, पण ज्यावेळी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये गेम घ्याल त्यावेळेला तुम्हाला दिसेल की गाडी काय टॉप आहे ते. आणि सध्या तरी मी लो एंड डिव्हाइसवर खेळतो आहे म्हणून एवढं हे आहे, पण लवकरच आपण हाय एंड डिव्हाइसवर पण खेळायला सुरू करणार आहोत. आणि हा तोच ट्रॅक आहे. तुम्हाला जर तुम्ही कोणी माझं प्लेलिस्ट ॲक्सेस केले असेल ज्यांनी, किंवा जे रेग्युलरली बघतात माझे व्हिडिओ, त्यांना हा रेस ट्रॅक नक्कीच माहीत असेल. कारण की एका मल्टीप्लेअर इव्हेंटमध्ये आपण या रेस ट्रॅकवरनं खेळून झालेला आहे. तर बीट रेस टाईम आपला होता 45,500. तर बहुतेक तो झाला असावा माझ्या मते. तर 44,524 तरी झाला आहे, म्हणजे झालेलाच आहे आपला. बहुतेक 45,550 ओकेमध्येच झालेला आहे आपला. तर हा एक छोटासाच ट्रॅक होता, म्हणजे त्या ट्रॅकचा छोटा पार्ट होता ह्या रेसमधला. पण हा पूर्ण ट्रॅक तुम्हाला मी दाखवलेला आहे, आपण खेळलेला आहे. जे माझे व्हिडिओज म्हणजे रेग्युलरली बघतात, सगळे व्हिडिओ बघलेले आहेत आत्तापर्यंत, त्यांना माहीत असेल की कुठल्या व्हिडिओमध्ये हा मी ट्रॅक दाखवला होता. तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ट्रॅक कसा वाटला ते सुद्धा सांगा. मला माहीत नव्हतं की हा ट्रॅक असेल,
तर असू दे चला. तर या गाडीला रिफिल व्हायला बघा किती तास लागतात. 3 तास लागतात. नाही राहू दे. हे पैसे मागते किंवा हे टोकन्स मागते, त्यामुळे आपल्याकडं तेवढं टोकन घालण्याचं हे नाही आहे, ताकद नाही आहे. तर चला आहे तसं खेळूया. टॉपच्या पहिला 3 रेसेस ह्याच्या खेळून घेऊया. आणि ही कार आपल्याला अनलॉक करायची आहे. होऊन जाईल माझ्या मते जर मी रेग्युलरली खेळलं तर. या कारचं तुम्ही हे सुद्धा बघू शकता, बॅक साईड टेल साईड बघू शकता, कसली भारी कार आहे. तर हिचं जे विंग आहे ते कधी ओपन होते ते बघायचं आहे मला. ज्यावेळी मी ब्रेक दाबतो त्यावेळी होते का कधी काय माहीत. तर आता मला पण जरा डोक्यात वेगळाच विचार आला की असं का झालं. तर मागच्या ह्याला आपण कारला आपण ब्रेक मारला म्हणून कॅमेरा तो तसा झाला. तर विंग ओपन झालेला आहे. टॉपचाच विषय मस्तच, एकच नंबर. जाऊ दे गाडी. ही कार माझ्या मते मला तर वाटते की इलेक्ट्रिकच असावी, कारण की इलेक्ट्रिकच वाटते आहे. आणि सध्या तरी मी हारत्याला दिसतोय स्वतःला. मला काय सुद्धा करून ही रेस जिंकायची होती, पण जिंकतोय का नाही ह्याचाच विषय वेगळा आहे. तर आपण गो खाल्लेला आहे. रेस तर जिंकलेली आहे, पण आपला जो टाईम आहे तो तर काय आपल्याला झालेला नाही आहे. त्यामुळे एक पॅक आपला राहिलेला आहे अधुरं. असू दे काय विषय नाही. आपण पाहिजे तिथं ड्रिफ्टसुद्धा मारलेली नाही आहे. आपलं लक्ष पूर्ण बोलण्यावर होतं. असू दे काय विषय नाही, होऊन जाईल आरामात. ही कार मी काढालो कारण की हिचं कार्ड जे आहे ते एपिक आहे आणि टॉपची कार आहे ही. तुम्हाला कळेलच जर तुम्ही गेम खेळत असाल तर तुम्हाला नक्की कळेल तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर. मग तुम्ही असं हे करू नका की माझा पण लो एंड डिवाईस आहे, हाय एंड डिवाईस आहे. मोबाईल तो मोबाईल आहे. गेम चालल्याशी मतलब आहे आपल्याला. जास्त नाही, पाहिजे तेवढे ग्राफिक्स जरी दिसले, पुरेसे ग्राफिक्स तरी लय झालं. जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला मेन गेम खेळायचा आहे आणि कार्स काढायच्या आहेत जास्तीत जास्त, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्ही नवीन मोबाईल जर घ्याल तर त्यावेळेला तुम्हाला दिसेल, त्यावेळेला तुम्ही कार्स बघू शकताय टॉपचे ग्राफिक्समध्ये की हां बाबा मी एवढ्या कार असल्या कार्स काढल्यात. तर आत्ता मग काढून ठेवा कार्स, भले तुमच्याकडे लो एंड डिवाइस असो, हाय एंड डिवाइस असो. नंतर ना तुम्ही जर लो एंड डिवाइसमध्ये असाल तर ज्यावेळी तुम्ही नवीन मोबाईल घ्याल तर त्यावेळेला कळेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. सोडून द्या तिकडं. जास्त न जाता आपण आपला जो रेस टाईम आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे आणि झालेला आहे तो रेस टाईम कंप्लीट. मस्तच. तर मला आता वाटलं होतं की हे रेस टाईम होणार नाही, पण झालेला आहे कंप्लीट. सोडून द्या. ओके मध्येच. तर मध्ये एक ॲड होती ती मी स्किप करून टाकली आहे, म्हणजे मीच बघितल्या सोडा. कारण की पैसे घेतलेत मी, म्हणजे तसे पैसे नाही, गेममधले पैसे घेतलेत. तसे पैसे तर आपल्याला कोणच देत नाही. सोडून द्या. आपण तर साधेसुधे नवीन गेमर आहे, अजून सेटल झालेलं नाही आपण. तर बघूया कसं कसं काय काय होते ते. आपल्याला स्पॉन्सरशिपसुद्धा घ्यायची आहे, तर नक्कीच आपण मक्लॅरनची घेऊया. चला सिलेक्ट करून टाकूयाच. टेन्शन नको, जास्त बघत नाही बसायचं. जी कार आवडते, जी कंपनी आवडते तिचं घेऊन टाकायचं डायरेक्ट. भलेही कमी भेटू देत, जास्त भेटू देत. अशा वेळेला जास्त हे विचार करत बसणं आणि डोक्याचा भुगा होऊन जातो. तर बघू शकताय हिला अजून 3 तास लागणार आहे त्या कारला, त्यामुळं रिफिल व्हायला, त्यामुळं आपण खेळू नाही शकत. तर मी तुम्हाला हा जो दाखवला दुसरा इव्हेंट तो हा पण टॉपचा इव्हेंट आलेला आहे. या 3 कार्सचे ब्लूप्रिंट भेटणार आहेत, ज्यातले 2 कार्स आहेत डी क्लासच्या आणि एक आहे सी क्लासची. पण गाड्याच्या ब्लूप्रिंटवरनं तर वाटतं आहे की कार ही एकदम टॉपच्या 3 पण कार आहेत, भले डी क्लास सी क्लासच्या असो. वाटत तर ए क्लासच्या दिसत आहेत, तर ए क्लासच्याच आहेत म्हणजे लुकवाईज. तर चला आता पहिल्यांदा आपल्याला 3 रेसेस बीट रेस टाईम 108 करायचा आहे. तो प्रागा R1 या कारने करायचा आहे. 108 ह्या कारनं करायचा आहे, टोयोटा GR सुप्रा रेसिंग कन्सेप्ट. आणि 15 जो आहे तो आपल्याला रेनॉल्ट RSनं करायचा आहे. म्हणजे तुम्ही बघू शकताय की डी क्लासला सेम टाईम दिलं आहे आणि सी क्लासला थोडंसं कमी दिलं आहे, जेणेकरून ही गाडी एकदम टॉपची पळणार आहे. आणि रँक पण दिसतच असेल तुम्हाला, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज लावता येईल. तर बीट रेस टाईम 108 करायचा आहे. थांबा परत बघून घ्या नंतर, टेन्शन नको.
डोक्याचा भुगा होणार नंतर जर हे करत गेलो तर. फिनिश द रेस नो रेक म्हणजे इथं जर तुम्हाला कुठल्या पण रेसमध्ये नो रेक असं दिसलं तर समजून जायचं या रेसमध्ये जर आपण ड्रिफ्ट नाही मारली किंवा जरा गाडी कंट्रोलमध्ये नाही ठेवली तर 100% रेक होण्याचे चान्सेस आहेत. हे ह्याच्यासारखं नाही आहे, आपल्या करिअरसारखं नाही आहे. करिअरमध्ये रेक होता गेम वाचवता आपल्याला, पण इथं अजिबात कोण वाचवत नाही. इथं डायरेक्ट गेमच रेक करता आपल्याला, म्हणजे अपोजिट आहे एकदम. त्यामुळे तुम्ही समजू शकता. तर तिकडं तेवढं तुम्ही लक्ष द्या कुठल्या पण रेसमध्ये. तर चला पुढं वळूया. बॅरल रोल 3 करायचे आहेत. बॅरल रोल इन 1 गो 2 आहेत. नॉकडाऊन 1 मारायचा आहे. एअर टाईम आपल्याला 4 सेकंद घ्यायचा आहे, 4.5 सेकंद सॉरी. चला, ही कार तर एकदम टॉपची आहे, म्हणजे अर्धी F1 आणि अर्धी म्हणजे काय बोलायलाच नको. तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचं आहे. प्रागा R1. तर ही गाडी एकदम टॉपची गाडी आहे. हा थोडीशी लेंथ वाईज कमी आहे बाकीच्या गाड्या बघता, पण ही पळणार पण तशीच टॉपची असं मला वाटतं आहे. कारण की हिचा जो डिझाईन आहे तो F1चाच ढापलेला आहे माझ्या मते. सोडून द्या, जास्त तिकडं न जाता आणि वांदे होतील. ढापला आहे म्हणलं मी, सोडून द्या. चला आपण रेसवर फोकस मारूया. द ब्युटिफुल गेम. हा आमचा पहिलाच रन आहे, बरोबर आहे. यावर फर्स्ट रन लिहिले. रेनॉल्डची RS पण, रेनॉल्ड पण असल्या गाड्या काढते हे मला या कारमधून या गेममध्ये येऊन कळाले. तर हे असतं स्लिपस्ट्रीम पण आहे, मला माहीत नव्हतं. तर तुम्हाला जर बघायचंच होतं की स्लिपस्ट्रीम काय असते तर हे असतं स्लिपस्ट्रीम. आणि मला जर मी पहिला असलो तर मला कुणाचंच ही स्लिपस्ट्रीम घेता येत नाही, पण माझ्या पुढं जर लोक असतील तर मला त्यांचं घेता येतं आहे. आणि ऑब्व्हियसली जर मी पुढं असलो तर ते माझं स्लिपस्ट्रीम घेऊ शकतातच. पण तुम्ही स्लिपस्ट्रीम जो आहे तो 360 मारून तोडू पण शकता, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. तरी पण स्लिपस्ट्रीम हा जनरेट होतोच, तुम्ही एवढं हे नाही करू शकत त्याला. ते तुम्हाला कळून येईल ज्यावेळी तुम्ही गेम खेळाल त्यावेळी. तर ऑब्व्हियसली आपल्याला बॅरल रोल्स घ्यायचे आहेत. बॅरल रोल्स 2 in 1 गो पण करायचे आहेत आपल्याला, तर ते कुठं आहे ते अजून आलेलं नाही आहे. तर बघूया. चला स्ट्रेट जाऊ दे आपल्याला बॅरल रोल मारायचा. अजून एक व्हायला पाहिजे होता बॅरल रोल. गू खाल्ला आपण, तर मस्तच. बॅरल रोल आपल्याला झालेला नाही आहे, आपण गू खाल्लेला आहे. कारची स्पीडच बघायची राहून गेली आपली त्याच्यात. असू दे, तुम्ही बघितलीच असेल. तर हे असतं स्लिपस्ट्रीम. एक नंबर. मला माहीतच नव्हतं की स्लिपस्ट्रीम आहे ह्याच्यात. जर माहीत असतं तर मग टॉपचा विषय केला असता मी. सोडून द्या, आता माहीत झालं आहे. बघूया कसं खेळता येईल, काय करता येईल, काय काय भेटले ते बघूया. तर हिच्या आपल्याकडे 4 होत्याच आधी बहुतेक, पण 4 होत्या, आता भेटल्या हे. तर आता आले तर क्लेम करूनच जाऊया लेक्ससची ब्लूप्रिंट. तर लेक्सस LFA नर्बर्गिंग पॅकेज. वाह, मस्तच. ट्रॅक ओनली लिगल आहे बहुतेक ही कार. तर आपण टॉप 100%मध्ये आहे, म्हणजे सप्पई समजते की आपण कसा गू खाल्ला आणि किती गू खाल्ला आहे. सोडून द्या, जास्त विचार न करता जरा ट्रॅक चेंज मारूया. त्यापेक्षा आपली चेष्टा होण्यापेक्षा ट्रॅक चेंज केला बरा. बघूया कुठला ट्रॅक कुठं चेंज करता येईल, कारण की एकदम हाय स्पीडमध्ये जर तुम्ही ट्रॅक चेंज केला तर 100% रेक होण्याचे चान्सेस आहेत. आणि यात सांगितलेसुद्धा नो रेक म्हणून, त्यामुळं अति जपून खेळायला पाहिजे. मला तरी ह्याला पहिला ठोकतो मी, कारण की मला नॉकडाऊन करायचं आहे. ओके मध्येच ड्रिफ्ट ह्याला पण ठोकायचा होता, ठोकलाच. उडलो नाही उडलो नाही. चला स्ट्रेटच जाऊया. ह्याला पण उडवतो. ह्याच्यात राहायला येऊन नुसता इकडं तिकडं करायला लागला. बॅरल रोल एकदम टॉपचा घेऊया. जरा गाडी 2दा उडला. उडलो आईच्या गावात. अरे थांबा रे. अरे हे लईच वाईट चाललं आहे, म्हणजे आता काय बोलू. तुम्हाला कळालंच असेल मला काय म्हणायचं आहे. अरे बास किती उडाल्यास भाई. म्हणजे आता काय बोलू, ही गाडी नुसती उडायला बी लागल्या. ह्याच्यात राहायला अरे भेंडी थांब की. अरे बँजो. अरे तर हे उडलो मस्तच रे. टॉप एंड उडलेलो आहे भावांनो. तर आपला मस्तपैकी आपण उडलेलो आहे. तर हेच मी सांगत होतो तुम्हाला
की रेक होण्याचे चान्सेस 100% आहेत. आणि तुमच्या स्लिपस्ट्रीम घेऊन दुसऱ्यांदा उडलो आहे. मस्तच टॉपचा गू खाल्लेला आहे. मस्तच टाळ्या मायासाठी, कारण की आपण गू खाल्लेला आहे. ह्याला ह्यांच्या तर धरून मारला. ह्या कारमुळं झाले सगळं. सोडा, जास्त दुसऱ्याला दोष न देता आपलंच हे होतं, काय म्हणू शकता, आपलाच दोष होता. तर मला सांगायचं हे होतं की तुम्ही रेक होऊ शकताय म्हणून मी रेक झालो. तर असं काय नाही आहे, माझीच चुकी ती सगळी. तुम्हाला दाखवण्याकरता पण नाही, मीच गू खाल्ला आहे. तर असं पण रेक होऊ शकता तुम्ही. आणि जसं की गेममध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी दुसऱ्याचा स्लिपस्ट्रीम घेऊन त्यालाच उडवला. त्यामुळे असं पण होऊ शकतं आणि होतंच. त्यामुळे त्याचीसुद्धा काळजी तुम्ही 100% घेतली पाहिजे. तर आता आपण आपल्याकडं सगळं आहे, रिफिल्स पण आहेत कार्सचे, पण आपल्याकडं आता टोकन्स नाही आहेत. म्हणजे इकडनं मारले काय तिकडनं मारले तर आपलीच आहे, सोडून द्या. घुसूया आपण रेनॉल्डच्या इव्हेंटमध्ये. काल जसा सोडला होता तसाच सुटलेला आहे हा इव्हेंट. म्हणजे सुटला आहे म्हणजे तेव्हापासून आपण अजून रेस एकसुद्धा खेळलेलं नाही आहे. तर चला बघूया, 10 रेसेस मारूनच जाऊया आलो आहे तर. म्हणजे 10 नाही, जेवढ्या होतील तेवढ्या मारून जाऊया. आता शेवरलेट कॉर्वेट DAC10 झाले, त्यामुळे फक्त शेवरलेटचं राहिले. तर चला शेवरलेट घेऊनच खेळूया. शेवरलेट कॅमेरो कॉर्वेटच येते तोंडात, कारण की ती गाडी जरा फेअरवेट आहे आपली कार, टॉपची आहे ना, म्हणून. असू दे तिकडं न जाता गेमवर फोकस मारूया, नाहीतर आपले लागतील. आपल्याला आपले लावून घ्यायचे नाहीत, आपल्याला गेमचे लावायचे आहेत. ही कार पण मस्तच आहे, मागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. त्यामुळे जास्त न बोलता आता आपण गेमवर फोकस करूया. आपल्याला माहीतच आहे कुठं कुणाला रेक मारायचं आहे ते. ओके, मध्येच कुठं किती ड्रिफ्ट मारायचं आहे आणि कुठं ट्रॅक चेंज करायचा आहे ते सुद्धा आपल्याला माहीत आहे. आपण जाणार आहोत स्ट्रेट टॉपचा विषय करणार आहोत 100%. नादच खुळा आहे, मागचा पुढं येणं झाला आहे. मागचा पुढं आला असता तर त्याची मी उभी आडवी मारली असती. सोडून द्या, जास्त तिकडं न जाता आपण गेमवर फोकस मारूया. उगाच बोलण्यात काय काही बोललं जातं, निदान माझ्या तोंडातून तरी असंच होऊन जातं, म्हणजे काय पण निघतं. तर असे बॅरल रोल मारायला पाहिजे होते आपल्या मागच्या रेसमध्ये. जो इव्हेंट आहे प्रागा R1 जी रेस खेळली, त्या रेसमध्ये असं बॅरल रोल व्हायला पाहिजे होता, पण तो तसा झालेला नाही. म्हणून आपलं हे राहिलं. सोडून द्या, जास्त विचार न करता आपण रेनॉल्ट डिझायरवर फोकस मारूया, जेणेकरून या गाडीचे निघण्याचे चान्सेस काहीतरी वाढतील. म्हणजे आहे तर सोडा, ही गाडी काय आपल्याला निघू शकते, फक्त आपल्याला रोज हिला खेळलं पाहिजे. तर तुम्ही रोज जर हिला थोडा वेळ दिला या इव्हेंटला तर 100% एक 2-3 दिवसातच तुम्हाला ही कार निघून जाईल. 2-3 दिवसात असं म्हणण्यापेक्षा मिनिमम 4 दिवसात ही कार निघून जाईल तुम्हाला. जर तुम्ही एकदा म्हणजे 2दा खेळलं पाहिजे, दिवसातनं सकाळी एकदा संध्याकाळी एकदा जर असं खेळत राहिला तर 100% विदिन 3 डेज, 4 पण नाही 3 दिवसात तुम्हाला ही कार निघून जाईल रेनॉल्ट डिझायर. कारण की हे जे तिकीट्स असतात, इव्हेंट तिकीट्स, ते लवकर जर जनरेट झाले तर तुम्ही लगेच खेळायला पाहिजे. आणि जर उद्याच म्हणजे आज खेळून उद्याच ओपन केलं तर मग तुम्हाला आठवडा जाईल ही कार काढायला. पण जर तुम्ही 2-2 टाईम जर हा गेम खेळला, म्हणजे डेडिकेटेडली म्हणू शकताय, तर तुम्हाला 100% ही कार निघू शकते आणि निघणारच आहे. शक्य नाही, 100% सगळ्यांनाच निघणार आहे ही कार. ज्यांना पण ही कार काढायची आहे त्यांनी वेळेनुसार खेळावं. असं म्हणून आम्ही की तुम्ही 2च टाईम खेळलं पाहिजे. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 2 टाईम नक्की खेळू शकता. हां, फक्त एक काळजी घ्या की ॲडिक्ट होऊ नका जास्त गेमला, कारण की ॲडिक्शन भरपूर आहे ह्या गेमलासुद्धा, जसं की बॅटल रॉयल गेम्सला आहे. पण एकदा ॲडिक्शन लागलं की मग लागतातच. याचा एक्सपिरियन्ससुद्धा आहे मला.
म्हणून सांगतो आहे. गेमच्या जागेला राहू दे आणि बाकी सगळं ह्याच्या जागेला राहू दे. कारण की जर तुम्ही ॲडिक्ट झाला ह्याला तर नुकसान तुमचंच आहे, घोडे तुमचेच लागणार. तेवढंच आपलं फनसाठी खेळायचं. पण जर तुम्हाला गेममध्ये जास्तीचा इंटरेस्ट असेल माझ्यासारखा, मला लहानपणापासूनच गेममध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे मोबाईल गेम्समध्ये तर इतका बाद इंटरेस्ट आहे माझा, म्हणजे आता काय बोलू तुम्हाला, सांगू पण शकणार नाही, असले कांड केलेत मी फक्त गेम खेळायला. तर तुम्ही तसं करू नका. जर तुम्हाला लईच किडा असेल गेमचा तर दिवसातनं 2दा तुम्ही खेळू शकताय, जास्तीत जास्त मॅक्झिमम म्हणतो आहे. आणि ते पण जास्तीत जास्त 1-1.5 तासाचं सेशनच करा. कारण की जास्त करून मग तुमचे डोळे पण हार्म होऊ शकतात, जसे माझे झालेले आहेत. मी परत सांगतो आहे, माझे डोळे हार्म झालेले आहेत, चष्मा लागलेला आहे. पण हां, त्यात पण आपण सेक्सीच दिसतो जसं आधी होतो. सोडा जोक्स साईड, आपण गेमवर फोकस मारूया. तर मला सांगायचं होतं की तुम्ही जास्त ॲडिक्ट होऊ नका. जर जास्तीच गेममध्ये इंटरेस्ट असेल तर फक्त 2 टाईम खेळा, ते पण 1.5 तासाचे सेशन, जास्त नाही. आणि जर फक्त फनसाठी खेळायचं असेल तर फक्त दिवसातनं 1 तास लय झाला गेमला. कारण की ॲडिक्शन हे लय बाद आहे. तुम्हाला जर ॲडिक्शन होऊन गेला असेल किंवा झाला असेल तर तुम्हाला कळेल. नाही झालेल्यांना मी करू नका म्हणतो, कळण्यासाठी सुद्धा. कारण की नंतर ना आणि ते सुरू करणार, ॲडिक्शन होणार. कारण की मी म्हणलं तुम्हाला कळत नाही, तर तसं करू नका अजिबात. तुम्हाला कळालं नाही तेच चांगलं आहे, कळून घेऊसुद्धा नका, कारण की ते लय बाद आहे. तर चला, ॲडिक्शन असाईड आपण गेमवर फोकस मारूया. आपल्याला ही रेस टॉपची करायची आहे, आपल्याला ही कारसुद्धा काढायची आहे, जसं की तुम्हाला माहीत आहे. कारण की आपण इव्हेंट उगाच खेळ नाही हो. हे मस्त 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 मी आत्ता बघितलं काय टॉपची ड्रिफ्ट मारता हे पण उडवाल्या, काय म्हणतात ते, बर्फ. हे मस्त रे, मला आवडले. तुम्हाला आवडलं का नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा. मला तर आवडलं बर्फ उडवताना. तर खरी मजा रिअल कार चालवण्यातच आहे, रिअल लाईफमध्ये कार चालवण्यातच आहे. भलेही तुम्ही साध्या रोडवर चालवा, कसलं पण चालवा, मग तुम्ही रेसर असाल किंवा साधे असाल. पण एक तुम्हाला म्हणजे सगळ्याच मर्दांना हेच असतं सोडा. स्पेसिफिक मी असं म्हणा ना, पण ज्यांना पण वेळ आहे त्यांना कळालंच असेल मला काय म्हणायचं आहे. आणि हा पण गेम आपण उगाच सुरू नाही केला खेळायला, कारण की मलासुद्धा तुमच्यासारखंच वेळ आहे. म्हणजे एकदम खुळा आहे मी गाड्यांच्या बाबतीत, गाड्या ड्रिफ्ट. हां, भलेही मला हे करता नाही, पण सोडून द्या. तिकडं न जाता आपण गेमवर फोकस मारूया. तर आत्तापर्यंत इतके आपण पॅक काढलेले आहेत. हे पॅक्स म्हणतो आहे मी, शोरूम पॅक. फक्त आपल्याला अजून आज तरी एकसुद्धा ब्लूप्रिंट भेटलेलं नाही आहे. फक्त 30 गोळा करायचे आहेत. आपल्याकडं आहेत 11 ऑलरेडी. त्यामुळे ह्यातनं जर एक भेटली असती तर माझ्या मते चांगलं झालं असतं. आणि आता आलो आहेस तर ही कारसुद्धा घेऊन खेळूनच जाऊया. बघूया तरी. मागच्या ज्यावेळेला मी हा नवीन इव्हेंट अनलॉक केला होता त्यावेळेला फक्त एकदा खेळलेला, त्याच्यानंतरनं अजून खेळलेलं नाही. तर चला, ऑब्व्हियसली आपण खेळणारच आहे. आणि इव्हेंट तिकीट फक्त 1 लागतं, त्यामुळं माझ्या मते आज सगळं व्हायला पाहिजे. बघूया कसं काय होतं आहे ते. आपल्या इव्हेंट तिकीटच्या टाईमवर डिपेंड आहे. तर ही लास्ट रेस खेळूया आपण, कारण की आपण एक JDMची रेससुद्धा खेळून जाऊया खास तुमच्यासाठी. ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी फक्त एक रेस होऊन जाऊ दे टॉपची डायरेक्ट, विषयच नाही. हा जरा जवळ आला असताना ह्याला मी आत्ता तुडवला असता, कारण की हा जरा वाईड गेला. जा वाईड जा, तुझी मी बरोबर मारतो. ह्यो पण पुढं आला आहे, थांबा. ओ ह्यो तर माझ्या पुढंच चालला आहे. बँजो, थांबा रे, ह्याची फाडायलाच पाहिजे मला. शेमण्या, तू माझ्या पुढं जाणार होय रे, इतकी गांडीत मला तुझ्या इतका मला. सोडून द्या, आपण त्याला मस्त की आरामात उडवलेला आहे.
तर जास्त तिकडं न जाता उडवाउडवीच्या गोष्टी जरा कमीच केल्या पाहिजेत. तर जसं की तुम्ही बघू शकता या गाडीची स्पीड जी आहे ती टॉपची 288 आहे रोडवर. उडाल्यावर काय सगळ्याच गाड्या 300-350च्या वर जातात 100%, तुम्हाला माहीतच आहे. हवेत असल्यावर, उडाल्यावर म्हणजे हवेत असल्यावर म्हणायचं तुम्हाला. बाकी हिचा जो नायट्रो आहे तो लवकर चार्ज होतो आणि ऑब्वियसली जसा चार्ज होतो तसाच संपतो लवकर. चला, तर ही गाडी पण तुम्हाला, ह्या गाडीनं सुद्धा एक रेस आपण खेळलेली आहे, जेणेकरून आपल्याला एक आयडिया आलेली आहे. तर ऑब्वियसली आपण आता JDMमध्ये जाणार आहे. JDMमधल्या हॉट डील्स घेणार आहोत. म्हणजे हॉट डील्स नाही, आपण रेसेस खेळणार आहोत. फक्त आपल्याला हे ड्रिफ्ट मारायची आहे टॉपची आणि स्टंट 6 हाणायचे आहेत. आणि स्टंट्स हाणायला म्हणजे आता काय बोलू, स्टंट्स हाणू का ड्रिफ्ट हाणू ते समजा ना मला. म्हणजे दोन्हीपैकी एकच काहीतरी होऊ शकतं असं आहे या इव्हेंटमध्ये बहुतेक. चला, ट्राय करायला काय हरकत आहे. आपण इम्पॉसिबल पण पॉसिबल करून दाखवू शकतो. नामुमकिन को मुमकिन करके दिखाना ही हमारा काम है. चला, जास्त तिकडं न जाता स्टंटवर फोकस मारा. टॉपचे स्टंट बघूया, स्टंटसुद्धा बघूया आणि ऑब्वियसली ड्रिफ्टसुद्धा बघूया. चला, पहिला गेट आलेला आहे. आता ड्रिफ्टच्या बटनावरनं हात काढायचा नाही. जाऊ दे, किती व्हायचं तेवढं. टायर फुटलं तरी चालू दे, फुटलं तरी चालेल टायर, पण आपण आता ड्रिफ्टच्या बटनावरनं हात अजिबात काढायचा नाही. हा लागेल तिथं काढलाच पाहिजे सोडा, पण जिथं जास्त गेट्स आहेत तिथं अजिबात काढायचा नाही हात. पण जिथं गेट्स नसतील तिथं तर काढलाच पाहिजे. जिथं गेट्स असतील तिथं दाबायचा टॉपचं. तर मी काय म्हणालो हे माझं मला समजा ना, सोडून द्या, तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे. जास्त ह्याच्याकडं न जाता डिटेलमध्ये आपण खेळूया, रेसवर फोकस मारूया. ओके मध्येच तर फक्त स्टंटच करायचे. जर स्टंटच करायचे असतील तर आपण हे सुद्धा करू शकतो, काय म्हणतात ते, हे सुद्धा करू शकतो 360. त्यामुळं स्टंट काय आरामात होऊन जातील. टॉपचा विषय करून थांबा रे, जरा नीट खेळू दे मला. ओके मध्येच जाऊ दे. ओ ओ ओ ओ ओ ओ आपला एक हे गेला, 2 गेट गेले आपले. तर असं पण होतं, तेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तर इथं स्टंट मारूया. ओ गाडी कसली उडल्या भेंजो, पहिल्यांदाच मी बघितलं गाडी उडत्याला. तर इथं पण बुक खाल्लेला आहे आपण, असू दे, काय विषय नाही. चला, झालेलं आहे आपलं, सगळे गेट्स तर संपले. बघूया आपण खेळलो आहे का नाही, म्हणजे तेवढं केलं आहे का नाही ते बघूया. स्टंट्स तर मस्त की झालेलं, मस्तच भावनो. तर आपल्याला ब्लूप्रिंट्स पाहिलं त्यासुद्धा भेटले आहेत आणि स्टंट्ससुद्धा झालेले आहेत. म्हणजे टॉपचा विषय म्हणजे स्टंट्स आपण स्टंट्स करत करत आपण ब्लूप्रिंटसुद्धा काढू शकतो. तर फक्त 4 ब्लूप्रिंट्स राहिलेले आहेत मॅझडाचे, आणि त्यातली माझ्या मते एक ब्लूप्रिंट आपल्याला अजून भेटणार आहे. म्हणजे फक्त 3 ब्लूप्रिंट काढायचे आहेत आपल्याला. तर या 3 ब्लूप्रिंट भेटून जातील आरामात. चला, लास्ट रेस खेळूया आजच्या व्हिडिओची टॉपची. धमाल झाला आहे आजचा व्हिडिओ, कारण की आपण एक नवीन इव्हेंट आपण 2 नवीन इव्हेंट अनलॉक केल्यात, फक्त एक नाही. एक तो द ब्युटिफुल गेमवाला, आणि दुसरा आहे तो आपला मेन आपण कुठला तरी खेळला आहे ना, मी नाव विसरलो, सॉरी, माफ करा. तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचं आहे. सोडून द्या, जास्त तिकडं न जाता ड्रिफ्टच्या बटनावरून हात काढायचा नाही, एवढ्यावर लक्ष देऊया. टॉपचाच विषय जाऊ दे. ओके मध्येच. तर चला आता बघूया. थांबा, उडाल इथं माझं सगळं. ओके मध्येच. तर मार 360 टॉपची, जाऊ दे वर गाडी. आता वन्स मोर 360 जाऊ दे, मस्तच. उड नुसती उड. ओके मध्येच. आता इथं आपल्याला 100% ड्रिफ्ट मारलीच पाहिजे. ओकेच, इथं सुद्धा मारायलाच पाहिजे ऑब्वियसली. ओकेच, जाऊ दे, मस्तच. आरामात. ओकेच, आरामात, मस्तच. तर चला, इथं जाऊया आधी. तर गेट कुठं आहे ते बघूया आधी आपण.
गेट आलेले आहेत सगळे. चला आरामात जाऊ दे गाडी, आरामात जाऊ दे गाडी, एकदम आरामात जाऊ दे. मस्तच आरामातच गेलेली आहे गाडी आपली. ऑब्वियसली आपण इथं स्टंट तर मारायचं सोडणार नाही आहोत. ओ ओ ओ ओ थांबा जरा. ओके मध्येच नाही गु खाल्ला. ते गेट आपलं गेलेलं आहे. हे गेट तरी आलेलं आहे. चला संपली आहे ही रेस. टॉपचा विषय झालेला आहे. मस्तच. यावेळी रँक आपला मागच्या वेळेला पण येच होता सोडा, पण ह्यावेळी पण टॉपचा रँक आलेला आहे. तर मध्ये एक ॲड बघितली मी, कारण की आपण पैसे जरा जमा करायला लागलो आहे, तर ती ॲड आपण स्किप केलेली आहे. चला तर ही होती आपली आजची लास्टची रेस आणि लास्टची ब्लूप्रिंट. बहुतेक लास्टची नसावी, थांबा. ब्लूप्रिंट काय आपण टॉपची काढू शकतो. ह्याच्यात जाऊया आधी. जसं की मी म्हणलं, ब्लूप्रिंट काय आपण टॉपची काढू शकतो. तर इथनं फक्त एक बाय मारला की 2 ब्लूप्रिंट आले. फक्त एक ब्लूप्रिंट राहिलेली आहे भावांनो, तर ती 100% उद्याच भेटणार. त्यामुळं तुम्हाला कळालंच असेल, एक हिंट भेटलेच असेल की पुढचा व्हिडिओ कशावर होणार आहे. पुढचा व्हिडिओ ऑब्वियसली आपण मॅजडाच्या अनलॉकवरच करणार आहोत. तर त्याच्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पूर्ण ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्हालासुद्धा आयडिया येईल आणि तुम्हीसुद्धा ही कार काढू शकता. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुन्हा पुढच्या अनलॉक व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद.